हॅलो 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 हॅलो, आवाज येतोय का माझा? आवाज यायलाच पाहिजे. इनक्रेडिबल डेचे करण ओपी विमान उडवताना आपल्या, आणि ही आपली फायनल मॅच आहे. बघूया आता फायनल मॅचमध्ये काय होतं आहे. काही प्लेअर तर गेममध्येच आले नाही आहेत, तर बघूया काय होतं आहे. खूप प्लेअर आपले गेममध्ये आलेले नाही आहेत. जरासा लेट झाला, काय नाही. रँगल इथे बघून घ्या, प्लेअरांना उतरून घ्या. ओ सेवर्धमध्ये 2 टीम झाला आहे. चला चला चला, हळू प्लेअर सगळे उतरत आहेत. शेवटची मॅच, प्लेअर खूप कमी आहेत. बघूया आता काय होतं आहे. चला जाऊया आता आपल्या शेवटच्या अंतिम मुकाबला, म्हणजे आहे इरँगलचा. आणि इथे सबस्क्राईब करा पटापट. 5ची वॉचिंग आहे. 350 तरी करून दाखवा. चला 350 केलं तर काहीतरी होऊनच जाईल मोठं. आणि आता फाईट चालू आहे टीम नंबर 20 आणि नाही 20 नाही, सॉरी चुकीचं काहीतरी सांगितलं. P3Dचे 2 प्लेयर नॉक फिनिश झालेले आहे की बाहेरच गेले. तर बघूया टीम नंबर 15चे पण 2च प्लेयर आहेत, इझी 02 आणि एलॉस्टर. आणि IEE एम्पररने एलॉस्टरला नॉक फिनिश केलेला आहे. आता उरलेले आहेत टीम नंबर 15चे फक्त 1 प्लेयर, इझी 02. आता टीम नंबर 4चे प्लेयर त्यांना शोधू शकतात की काय करू शकतात. बघूया आता पटापट. इझी 19 काय पॉवरफुल क्लच करून जातात की नाही ते बघूया. आणि टीम नंबर 7चे डॅडी यांची आता एकटेच आहेत आणि तेही नॉक झाले आहेत. DBSचा फटका बसला की जागेवर खपलाच समजायचा, ते आपण काय करू शकत नाही. आणि ओक्सी डेमॉनने स्कॉर्पिओनने नॉक दिलेला आहे. आणि कालचे आपल्याला टीम नंबर 9चे पार्कर इथे दिसत आहेत गेममध्ये. जॉर्जसाठी कंटेनरचा एरियाने होल्ड केलेला आहे. आणि इथे टीम नंबर 11 आणि टीम नंबर 9 यांच्यात फाईट होणारच आहे. बघूया आता काय होतं. मराठा फ्लॅश त्या दिशेने येतात आणि अपेक्स आणि मराठा फ्लॅश यांची आता फाईट होईल 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 कशी होईल ते एका टीमचे आहेत. कारण मला भूक लागलेली आहे आता, आणि लवकरात लवकर मॅच संपेल आणि आपल्याला 2 टीम मिळतील, फर्स्ट विनर टीम आणि रनरअप. बघूया आता विनर टीम कोण आहे तर तुम्हाला माहीतच आहे, आणि रनरअप कोण आहे ते आम्हाला माहीत नाही आणि मला पण माहीत नाही. BSV गेम्स ओके होय, पण मध्ये मध्ये झोपू नकोस. नाही 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 झोपत नाही. सबस्क्रायबर वाढवा. 347ची वॉचिंग आहे. चला पटापट 350 करून दाखवा. चला दाखवा. टीम नंबर 11च्या अपेक्सची पोझिशन बघा, एकदम टॉवरच्या वर. घोस्ट XD पण टॉवरच्या वर जातोय असं मला वाटतंय. बघूया आता काय करतोय घोस्ट XD. टीम नंबर 9 म्हणजे मगाशी मिरामारामध्ये एका कंपाऊंडमध्ये 2 टीमला खाल्लेले होते. बघा व्ह्यू, बघा व्ह्यू. लक लक चंदेरी सोनेरी चमचमता तारा. आणि आपल्याला आता ह्या मॅपमध्ये जास्त मजा येणार आहे, कारण झोन एकदम खालच्या साईडला आहे. पाण्यातही झोन येऊ शकतो आणि आपल्याला आता ब्रिज कॅम्प दिसू शकतं. ब्रिज कॅम्प म्हणजे मज्जा.
आणि ब्रिज कॅम्पला आधीच एक टीम नंबर बसलेली आहे, ती म्हणजे टीम नंबर 14. ते आता हळूहळू जागा धरतील. अजून त्यांच्याकडे फारशी अशी काही लूट नाही, पण ते आता लूट करायला नो रेपनॉयमध्ये जात आहेत. आणि डेड वेनमसने EG19ला शेवटचा प्लेअर होता फिनिश केलेला आहे. आणि टीम नंबर 15 गेममधून बाहेर गेलेली आहे. प्लेयरच त्यांच्याकडे नव्हते, त्यामुळे तसं झालं असावं. आणि टीम नंबर 4 आता माझ्याकडे ॲग्रेसिव्ह मोडमध्ये दिसतो आहे. डायरेक्ट आता काहीतरी त्यांचा ब्रिजवर जायचा प्लॅन असेल, बघूया काय करतात. आणि आता स्कूल अपार्टमेंटच्या दिशेने जात आहेत, काय करतात बघूया. टीम नंबर 4चे प्लेयर. आजची वॉचिंग आहे, पटापट सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाच्या चॅनलला बहिणीसारखं प्रेम द्या. टीम नंबर 4 आता शेवटच्या मॅचमध्ये पूर्ण ॲग्रेसिव्हली जाताना दिसणार आहे असं मला वाटतंय. बघूया डेड व्हेनमस, आई एम्परर, आई निंजा आणि सर्वेश OP काय करताय. अपार्टमेंटमध्ये बघितलं तर कोणती टीम आहे, कोणतीच टीम नाही आहे वाटतं. स्कूलमध्ये आहेत टीम नंबर 13. अपार्टमेंटमध्ये स्काउटिंग करताना दिसत आहेत टीम नंबर 4चे प्लेयर, पण कोण नाही. स्कूलवरून त्यांना फाईट पडू शकते, स्कूलवरून अजून कोणीतरी घेतलं नाही. आणि गाडी घेताना आणि आता टीम नंबर 4ची फाईट होऊ शकते, बघूया काय होतं आहे. आणि त्यांना स्कूलमध्ये प्लेयर स्पॉट झालेले आहेत आणि आता ह्यांची फाईट होणार आहे. आई एम्पर यांनी पुश केलेलं आहे, पण टॉपला प्लेअर होता डेड वेनमस. आता काय करतात डेड वेनमस टीम नंबर 4 वर्सेस टीम नंबर 13. आणि टीम नंबर 6 पण बाजूला जात आहे. आणि सर्वेश OPने घोस्ट निंजाला नाव दिलेलं आहे. पार्टनर टीम नंबर 6चं पुश आलेलं आहे आणि ते थर्ड पार्टी करताना कामयाब झाल्यातच जमा आहेत. ते व्यवस्थित नेट पूर्ण थ्रोवेवरचा वापर करून फाईट आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न. आणि टीम नंबर 13 एलिमिनेट झालेली आहे. आणि आता टीम नंबर 6 काय करतात, काय 4 परत जिंकू शकतात. डेड धीरूभाई अंबानीला नाव दिलेलं आहे. आणि आता M4चा प्रहार काय होतं. आणि टीम नंबर 4 फुल ॲग्रेसिव्ह मोडमध्ये दिसत आहे. 2 टीमी इथे त्यांनी खाल्ल्या आहेत. दोन्ही टीमी पहिल्यांदा त्यांनी रश केलं आणि दुसऱ्या वेळी त्यांच्यावर रश आलं, पण त्यांनी दोघांनाही नाहीसं करून दाखवलं. सध्याच्या फायनल मॅचची. आणि घोस्ट XD टीम नंबर किती सांगा बघू, लवकर सांगा मला, थांबा बघतो. टीम नंबर घोस्ट XD हे बघा, ही मिनीचा प्रहार करून टीम नंबर 9ने यांच्यात आता फाईट होताना दिसत आहेत. आणि वर रिवायवलची प्रक्रिया चालू आहे आणि रिवाईव इझी होईल असं वाटतं. सुजल नॉक पडलेले आहेत टीम नंबर 9चे. ऑर्बी टीम नंबर ते फिनिश करायला जात आहेत. बघूया आता टीम नंबर 9चे घोस्ट XD काय करतात. मिनी आणि ॲस्ट्रोलिकलचा प्रहार करून काय ते फिनिश घेऊ शकतात. मराठा प्लस कोणी सुजलला फिनिश केलेला आहे, पण टॉवरवर एक प्लेअर आहे. हे गोष्ट XDला माहीत आहे की नाही हे काय माहीत नाही, बघूया आता ते काय करतात. आणि टीम नंबर 11चे अपेक्स टॉवरवर आहेत, त्यांना माझ्यामध्ये स्पॉट केलेलं आहे, त्यामुळे गोष्ट XD एकदम कवरमध्ये आहेत.
रशला नॉक दिलेला आहे टॉवरवरच्या प्लेअरला. आता ते नॉक करून फिनिश केलेलं आहे. नॉक आलेला आहे घोस्ट XD कडून ऑर्बिट 05ला. काय वाटतंय पार्करला नॉक आणि अक्कीची पोझिशन माहीत नाही. असे गन आता लेफ्टला बघ पडू शकते इकडनं. फिनिश केलेला आहे. आणि टीम नंबर 11चे प्लेयर बघूया काय करतात. घोस्ट XD प्युअर 1v1 फाईट घेताना या साईडने नेड हातात आहे. आणि आता काय होतं टीम नंबर 11चे प्लेयर अक्की AFK आहेत की काय समजत नाही. बघूया आता घोस्ट XD काय पुश करतील की काय. आई निंजाला पोझिशन माहीत आहे की नाही. व तिकडेही फाईट चालू आहे. मॉलीचा प्रहार आई यशकडून करण्यात आलेला आहे. आणि घोस्ट XD आणि आता यश काय करतो बघूया. अक्की पण तिकडून त्याच्यावर पुश करतो. यश काय करतो बघूया. आणि इथनं याच्यावर करू शकतो. आता आपण इकडनं जाऊया. आता बघूया हा व्यू बघूया. पाटणं येतोय प्लेअर आणि अशा प्रकारे टीम नंबर 9 गेममधून बाहेर जात आहे. आणि 11ने जॉर्ज पूल आपल्या नावावर केलेला आहे पण झोनच्या बाहेर. आता बघूया आपल्याला ब्रिज कॅम्पला कोण दिसत आहे. टीम नंबर 20 आपल्याला ब्रिज जवळ. आणि टीम नंबर 14 ज्यांनी सलग 2 चिकन डिनर काढलेले आहेत. काय शेवटची मॅच पण ह्यांचा चिकन डिनर होऊ शकते नाही ते आता बघूया. बाराची वॉचिंग आहे. पटापट सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला पटापट. आची कुची होंडा. जे सबस्क्राईब नाही करणार त्यांना देईन मी त्यांच्या कपावर मारीन मी धोंडा. आणि TS कॅरीचा सुंदर असा 4x स्प्रे आलेला आहे. आणि ते आता काय थांबणार नाही आहे. ते डायरेक्ट रश करणारच आहे 14 नंबर टीमवर. आणि पहिलं त्यांच्या प्लेअरला रिवाईव्ह करतील जे रिवाईव्ह आहेत. आणि आता एनवी आयकॉनिक थ्रोवेल्सचा प्रहार करतील आणि त्यांना पाठून पडलेली आहे. नाही CB माहितीच्या नेडनीच फुटलेल्या आहेत. ओके पण आता त्यांचे दोन्ही प्लेअर नॉक आहेत. बाकी त्यांचे प्लेअर कुठे आहेत तिथे नाहीच आहेत. टीम नंबर 14 एक प्लेअर त्यांचा क्रेझीज लाईव्ह हा ऑफलाईन आहे. आता काय त्यांचे टीम नंबर 20 इझी रिवाईव्ह होतील. पण टीम नंबर 20चा डिमॉन बाय काय करतो बघूया. डिमॉन आणि काहीतरी जादू करून वरनं जर TS कॅरीने नेड केला तर ओके. आणि एनवी पहिला फिनिश करण्यात येणार आहे. आणि TS कॅरी बघूया काय करतो. आणि TS कॅरी पण फिनिश झालेला आहे. आणि टीम नंबर 20 गेममधून एलिमिनेट होताना दिसते आपल्याला. आणि IEE निंजा आणि टीम नंबर 3 डेड स्पोर्ट्स यांची फाईट चालू आहे. सर्व शेवटी DBSचा फटाफट वापर करून आणि यांचे डेड काय होत आहे पुढचा गेम. आणि बगी घेऊन येतात डेड बॅकबोन. काय करतात डेड बॅकबोन नेड करतायत कोणा तरी. आता काय करतोय बघूया डेड बॅकबोन. आणि बगीतून एकदम बाजूसून गेली. वाचला म्हणून वाचला पण पाठून पडू शकते. प्लेअरची पोझिशन सर्व मला माहीत नाही. तर बघूया पाठवून बघूया 1v1 फाईट. दे जिगल करून नॉक करून फिनिश केला आहे. अजून एक 180 त्यासाठी बघूया काय करतो. DBSचा प्रार आल्यावर 1 HP आहे. बघूया काय करतो. आणि डेड बॅकबोन DBS के आगे कोई नहीं चलता है तो कोई बॅकबोनचा जो जिगल होता तो खतरनाक होता. मजा झाली बघायला. पण आता आईचे निंजा आणि एम्परर ब्रिजला कसं पण ह्या साईडला कोणच नाही. पण नाही आता
टीम नंबर 10 नाही, टीम नंबर 8 अजून खूप बाकी आहे. आणि आता बघूया ते कोणत्या ब्रिजवरनं जात आहेत. लेफ्ट साईडच्या ब्रिजवरनं जात आहेत, म्हणजे मिलिटरी बेसच्या ब्रिजवरनं जातात की नोच्या ब्रिजवरनं जात आहेत. माझ्यामध्ये टीम नंबर 11 हे मिलिटरी बेसच्या ह्याच्यानं जाते ब्रिजवरनं. आणि हे बघूया आता काय करतायत. आई निंजाने आता सतर्क करायला पाहिजे, कारण समोरनं एक स्क्वॉड येतंय धावून. थांबा, जाऊ नका मित्रांनो, जाऊ नका. किल हव्यात अजून घ्या. फुल ॲग्रेसिव्ह मोडमध्ये आहेत. आता ओपनमध्ये थांबून चालणार नाही, फाईट तर घ्यावीच लागणार. आणि आता अजूनपर्यंत कुठे लांबपर्यंत दिसत नाहीत. आणि आईचे प्लेयर ह्या साईडला कुठे चालले आहेत. त्यांच्या IGLचा काहीतरी कॉल आला असेल. झोन त्यांनी एकदम असा प्रेडिक्ट केला असेल, त्यामुळे ते झोनमध्ये अजून जात आहेत. काय वाटतं झोन कुठे लागेल? शेवटने आपल्या मिलिटरी बेसला जाईल की फार्म साईडच येईल? माझ्या मते तरी ड्रॉप आहे ना त्या साईडला जाईल. बघूया आता काय होतं. आपल्याला काय वॉचिंग प्लीज सब्सक्राइब करो जल्दी. 14 की वॉचिंग आ रही है गाइस, ऐसे क्या कर रहे हो? थोड़ा सा सपोर्ट करो ना, सिर्फ देखना नहीं चाहिए, थोड़ा सपोर्ट करो, अच्छा लगेगा ना. ऐसा थोड़ी होता है. हाँ 15 सब्सक्राइब करो जल्दी, चलो. ढक देखो उसके पहले. तो टीम नंबर वो 14 हो, अब उनकी आई वालों की फाइट प्रोफेसर हो गया. आता बघूया एम्परर विथ 5 फिनिश, पूर्ण टीमचे 12 फिनिश. जर आलाय असते तर काय मग लॉबीचं खरं नव्हतं. बघूया आता काय करतात आई एम्परर. 4 टीम नंबर 8 ला करावं लागेल. पाव झाडात बघा कसं वाटतंय. चला जाऊया. आई एम्पररने फॉल बॅक केलेला आहे. आणि आपला पुढचा झोन लागलेला आहे. आणि झोन बघा कुठे लागलेला आहे. माझं प्रेडिक्शन चुकलेलं आहे. काय नाही, मिलिटरी बेसमध्ये झोन गेलेला आहे. आणि टीम नंबर 4 जर मगाशी झोनमध्ये गेली असती तर मजा आली असती. त्याचा एक प्लेयर धारातीर्थी पडला नसता. पण क्या भी बोल सकते हैं, झोन किधर भी जा सकता है. आता टीम नंबर 10 झोनच्या सेंटरला अशी नाही पण आहे. पण आता बघूया पुढे काय होतं. 11 प्लेयर्स आले आहेत आणि आपले 2 चिकन डिनरवाली टीम डेड झाले. त्यांचा एक प्लेयर आला आहे. एक प्लेयर डिनर घेऊन येऊ शकतो का, काय वाटतं? बघूया काय होतं. पोझिशन घेऊन ठेवतात. टीम नंबर 14चा डेमॉन बाय ड्रॉप करतो इकडे सगळं मिलिटरी बेसला. बघा काय वाटतं, वरपर्यंत पोचीन नाही पोचीन. टीम नंबर 14 डेमॉन बाय टॉवरवर चाललेला आहे. बाकीन कोण आलं तर स्पॉट इझिली करू शकतो. पण वर साईडला कुठे आलं असतं तर बघूया आता काय होतं. त्या साईडच्या टीम नंबर 8नी झोनमध्ये एंट्री मारलेली आहे इझिली. या ब्रिजवर कोणच प्लेयरच नाही, त्यामुळे कसं ब्रिज कॅम्प पण पॉसिबल नाही, म्हणजे होऊच शकलं नाही. क्या PGMS में चाहिए? हाँ एडमिन वालों को बताओ जरा इधर कास्टिंग का बादशाह है, बादशाह.
टीम नंबर 8 कडे मॅन पॉवर जास्त आहे. काय त्यांचा डिनर होऊ शकतो? बघूया बघूया बघूया. जर टीम नंबर 14च्या डेमॉन भाईकडे जर डिनर आला तर ह्या फायनल डेचा हॅट्रिक चिकन डिनर त्यांच्याकडे जाईल आणि त्यांचा हा दणदणीत विजय त्यांना खूप वर घेऊन जाईल. असेच आपण टुर्नामेंट्स आता आणत राहू छोट्या 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 आणि एक दिवशी एकदा लॅन इव्हेंटच भरवू भाई. टीम नंबर 14च्या डेमॉन बायने यांना बघितलेलं आहे की नाही बघितलेलं आहे. पण टीम नंबर 8 जर त्या टॉवरच्या जवळ गेले तर जात आहेत. आता टीम नंबर 14 डेमॉन बाईला साऊंड आला असेल गाडीचा. होय आलेला आहे आणि त्याने त्या साईडच्या दिशेला बघायचं. अरे पाठीतनं कुत्रा आला. लेट्स सी. चला चला पटापट 11 प्लेयर अजून अलाइव आहेत आणि झोन पुढचा लागलेला आहे आणि डेमॉन बायला झोनमध्ये जावं लागणार आहे आणि टीम नंबर 8 आता झोनच्या दिशेने जाईल आणि डेमॉन बायने स्त्री घातलेला आहे. बघूया काय उतरवतात की नाही. पण नाही. पण आता डेमॉन बाय झोनला प्रायोरिटी देतो. झोनमध्ये जातो. झोनच्या बाहेर फाईट घेऊन पण टॉप 3मध्ये तरी यायचा त्याचा प्रयत्न असेल. बघूया आता काय करतो. चिकन डिनर आला तर चांगलंच आहे. पण ते प्लेयर तिथनं गेलेले आहेत त्यांना काय माहीत नाही. ते थोडा वेळ बघतील वाट आणि पाठनं निघून डेमॉन बाय. टीम नंबर 8 झोनमध्ये आहे आणि झोनच्या बाहेरच बघितलं तर टीम नंबर 11 आणि आपला 2 डिनरवाले इन्क्रेडिबल बॉयज. लॅन इव्हेंट ॲट बालमवाडी. येस बालमवाडीमध्ये तो हॉल आहे ना तिथे भरवणार आहोत लॅन इव्हेंट लवकरच. स्पॉन्सरची गरज आहे. मोठ्या लोकांनी तुमच्यासारख्या विजय लेले काय सारख्या लोकांनी स्पॉन्सर केलं तर चांगलंच होईल. टीम नंबर 8 शॅडो, गौरव, प्रोफेसर पीसी आणि टॉक्सिक नियो. काय हा डिनर त्यांचा होऊ शकतो की टीम नंबर 11 भिडेच्या गाडीवरून येत आहेत. बघूया काय करतात. कोणी जर स्पॉट केलं तर पुढे 8 नंबरची टीम आहे. काय यांना स्पॉट करू शकतील बघूयात. नाही आता काय टेन्शन नाही. 4 व्हीलर मिळालेली आहे. 4 व्हीलर ही खूप सेफ असते. या बाईकच्या कंपॅरिझनमध्ये तर 50 पटीन सेफ. प्लेन उडव. ओके तरी गाडी बघितलीच असेल ती. ते आता इथेच थांबतील. बघूया आता काय करतात. इथे थांबतील आणि अजून कोण बघायला गेलं तर आपले डेमॉन भाई अजून अलाइव आहेत आणि IEE एम्परर पण अजून सर्वाइव्ह करतोय. झोनच्या 8च्या दिशेने जाताना दिसतोय. बघूयाच. ड्रॉप नाही घेतलेला आहे. IEE एम्परर टीमच्या समोर जाताना आता टीम नंबर 11 त्यांना काय मारू शकतील की नाही. IEE एम्परर गाडीला बेजिकल करत चाललेले आहेत. बघूया आता नॉक होतात की नाही झाले नॉक अजून. कारण ड्रायव्हिंग स्किल्स तो हे भाई के पास. आता पण टीम नंबर 10 अपर एजला आलेली आहे आणि एम्पररला स्पॉट इझी करू शकते.
बघूया काला स्टार आई एम्पररला स्पॉट करू शकतो का? अरे या कोणीतरी इथे नाही होणार स्पॉट ना, नाही होणार स्पॉट. घाबरू नकोस एम्परर मित्रा. पण टीम नंबर 8ला पुढे येण्यासाठी टीम नंबर 11ला मारावं लागेल. पण आता टीम नंबर 11चा जर 11च्या अक्कीने टीम नंबर 8च्या प्रोफेसरला स्पॉट केलं असलं तर ते नेड करतील काय? नाही केला. आत बसलाय. ओके मग काय विषय नाही. बघूया आता टीम नंबर 8चा प्रोफेसर नेडने नॉक करू शकतो का? नेड तर टाकलेला आहे पण नाही नॉक. पण टीम नंबर 8 टीम नंबर 11वर घुसलेली आहे आणि बघूया काय करतो. टीम नंबर 11च्या गौर टीम आणि टीम नंबर 11 इलिमिनेट झालेली आहे. आता काय टीम नंबर 8 आरामात झोनात आहे. आता पुढचा झोन कसा लागेल, कुठे लागेल ते बघूया आपण. टीम नंबर 4चे एम्परर अजून सर्वाइव्ह करत आहेत पण आता त्यांना झोनमध्ये पुढे यावं लागेल. जसा झोन लागेल तसा बघूया आता काय होतं आहे. टीम नंबर 4चे एम्परर काय जादू करतील, काय क्लच करतील एकदम पॉवरफुल असं. आणि टीम नंबर 10 चिकन डिनर घेऊन जातील. ॲशर12 अक्षो. आता तिकडून नेड येणार 100%. टायमिंगलाच बगीमध्ये बसून झोनच्या एकदम एजने जाताना दिसतात. काय ह्यांचा स्प्रे येऊ शकतो? हो स्प्रे येऊ शकतो. टीम नंबर 10च्या प्लेयरांनी स्प्रे देण्याचा प्रयत्न केला पण नॉक काय झाला नाही. पण आई एम्परर आता स्प्रे हो असं घुमवून टाकलेलं आहे की पूर्ण ड्रिफ्ट हुतू झालेली आहे. आणि आता इझी नॉक फिनिश भेटलेला आहे टीम नंबर किती सांगा, टीम नंबर 8च्या प्लेयरला. आणि आता बघूया एम्पररची तर पोझिशन रिव्हील झालीच असणार. आता टीम नंबर 10चे प्लेयर काय करतायत. टीम नंबर 10च्या प्लेयरांना झोनमध्ये जावं लागणार आहे. टीम नंबर 8 झोनच्या अगदी सेंटरमध्ये आहेत आणि एम्परर आईचे ते काय करतायत बघूया. दोन नॉक 1v3 केलेला आहे आई एम्पररने. सुंदर असा स्प्रे एम्परचे स्कोप शिफ्ट जे म्हणजे चेंज केलेले आहेत 3x वरून 1v4 सिच्युएशन आलेली आहे आई एम्पररच्या हातात. 1-7 फिनिशेस आहेत. बघूया आईचे एम्परर आता काय करतोय. स्मोक केलेला आहे गाडीवर. आता ते पाठी जातील. थोडंसं गिरीसूटचा काहीतरी फायदा व्हायला हवा असं वाटतंय. पण नेड हातात आहे. काय या नेडने सुटू शकतो आणि स्टन गॅनेड त्यांच्यावर आलेले आहे आणि 1 होऊन स्टन गॅनेड करून पार्टनर प्लेअर आल्यामुळे टीम नंबर 8चा सुंदर असा विनर चिकन डिनर आलेला आहे. आणि आपले एम्पररनी जे गाडीतून प्लेअर उतरवले त्यावर नादखुळा मजा झाली. आता विनर